नगराध्यक्ष पदाची नेमकी लढत कशी होणार, कोण असणार नगराध्यक्ष पदाचे या ठिकाणी उमेदवार, हे आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं मी काँग्रेसचा माणूस आहे, कट्टर काँग्रेसचा माणूस आहे, देशभक्त रस्ता माणूस आहे ना। आम्ही आमचा मतदार हक्क त्यांनाच देणार आहे। कोणाला? येड्रावकरांना। काय काम तेवढी खास नाहीत, रस्ते चांगले नाहीत, गटर चांगले नाहीत, काय नाही। डॉक्टर श्रीवर्धन पाटलांना उभा करायचा त्याचा प्रयत्न चालू आहे, पण ते नाही म्हणतात। नगराध्यक्ष सुद्धा संजय पाटील येड्रावकरच होतील। ते तुम्ही कुठल्याही कॉर्नरला जाऊन जर उभारला तर येड्रावकरांनी बऱ्यापैकी 90% सगळ्या गोष्टींची कामं केली आहेत। त्यामुळे सर्व पक्ष जरी एकत्र आले तर येड्रावकरांच्या विकास कामाला त्यांनी हात धरू शकत नाही। आम्हाला एकत्र आले नाही आले किंवा येड्रावकरांच्या विरोधात किंवा येते जयसिंगपूरचा विकास करणारी व्यक्ती पाहिजे। आमचं मत आहे संजय पाटील येड्रावकर निवडून येणार। विरोधी पक्ष असतात ती बोलतच असतात, बॉम्ब पडायचा हे बोलायचं असते, पण येड्रावकरचं पॅनल निवडून येणार आणि येड्रावकरांचा हा विजय निश्चित आहे, कारण त्यांची विकास काम आहेत जयसिंगपुरात। आणि जयसिंगपूरचा जो नगरपालिकेचा इमारत आहे भव्यादिव्य असा जयसिंगपुरात झालेला आहे। एवढे मोठं काम त्याच्या हातानं होणार तसं काम यांनी करणार नाही। येड्रावकर जिंकणार। नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे। सभा बैठकांना जोर आलेला आहे। अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे। मी कुणाल कांबळे आज केके न्यूजच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे जयसिंगपूर शहरात। आज आपण जयसिंगपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहोत। काय आहे नेमकीतली परिस्थिती, काय आहे इथलं राजकीय वातावरण, या सर्व घडामोडींचा आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। खरं पाहायला गेलं तर जयसिंगपूर नगर परिषद जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद आहे। या नगर परिषदेमधून 26 नगरसेवक आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष असं 27 संख्याबळ या ठिकाणी असणार आहे। आणि मग या नगरपालिकेसाठी इथं जे नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आहे ते सर्वसाधारण असं जाहीर झालेलं आहे। त्यामुळे इथं नगराध्यक्ष पदाची नेमकी लढत कशी होणार, कोण असणार नगराध्यक्ष पदाचे या ठिकाणी उमेदवार, हे आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं पाहायला गेलं तर असं सध्या इथं चित्र दिसत आहे की इथं राजर्षी शाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडी असं प्रामुख्याने या दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे बंधू राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते संजय पाटील येड्रावकर यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे। मात्र महाविकास आघाडीची परवा जी बैठक झाली आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली, या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते येड्रावकरांच्या विरोधात लढणार असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे। आणि भाजपची भूमिका मात्र अद्याप या ठिकाणी स्पष्ट झाली नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नेमकी काय इथली राजकीय घडामोडी इथल्या काय आहेत, कशा पद्धतीने लढती होतील, हे आपण इथल्या या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत। चला तर बघूया काय म्हणतात इथले लोक। नमस्कार। जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे। कशा पद्धतीचं राजकीय वातावरण आहे, कशा पद्धतीची लढत या ठिकाणी होईल आणि इथल्या शहराचा विकास जो आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे? पहिल्यांदा मी तर सांगतो की लढत ही जरी चांगली एकमेकांच्या जरी झाली तरी राजर्षी शाहू विकास आघाडीची येड्रावकरांची जी आघाडी आहे ती सर्वात जास्त सीटा सोडून निवडून येणार। आणि नगराध्यक्ष सुद्धा संजय पाटील येड्रावकरच होतील। आणि जर शहराच्या विकासाबद्दल जर बोलायचं झालं तर कुठलाही विकास झाला नाही असं नाही आहे। सगळ्या बाबतीत तुम्ही कुठल्याही कॉर्नरला जाऊन जर उभारला तर येड्रावकरांनी बऱ्यापैकी 90% सगळ्या गोष्टींची कामं केली आहेत। राहिला विषय रस्त्यांचा, तर त्यामध्ये काय तर टेक्निकल जरी अडचणी असल्या त्याही या थोड्या दिवसात पूर्ण होतील। त्यामुळं राजर्षी शाहू विकास आघाडी किंवा येड्रावकर ही बाजी 100% मारतील, यात काय वादच नाही आहे। शाहू विकास आघाडीकडून येड्रावकर संजय पाटील येड्रावकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे, पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोण असेल असं वाटतं? अजून तर नाव नाही आहे। बऱ्यापैकी दिग्गज लोक इथं आहेत, पण लोकांचा कल पूर्णपणे संजय पाटील येड्रावकरांच्याकडे आहे। कारण की त्यांच्याकडे एक व्हिजन आहे, त्यांच्याकडे एक टीम आहे करायला तयार, काम करणार, व्यवस्थित काम करणार, एक चांगली बॉडी आहे। त्यामुळे त्यांनाच लोक निवडून द्यायचे असं मला वाटतं। आणि येड्रावकरांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटलेले आहेत। येड्रावकरांचा आता इथं बॉम्बस्फोट मोठा करायचा म्हणते। असा काय बॉम्ब वगैरे फुटणार नाही, कारण की जयसिंगपूरची लोक खूप सुशिक्षित आहेत। बाहेरची लोक येऊन जरी बोलतीत असलेत तरी लोक जयसिंगपूरमधील विकास बघणार आहेत। लोक किती एखाद्या ह्याला महत्व नाही, विकास किती झाला ह्याला महत्व आहे। त्यामुळे लोक येड्रावकरांना कौल देतील। बरोबर। बंटी पाटील म्हणणं की शाहू महाराजांच्या काळात जसं जयसिंगपूर होतं त्या पद्धतीने आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही जयसिंगपूरचा विकास त्या पद्धतीने करू। संधी सगळ्यांना द्यायची आमची इच्छा आहे, पण डिजिटल जयसिंगपूर झाल्यासारखं झालंय। आता तुम्ही कुठेही बघा, शिवाजी महाराज ज्यावेळी तुम्ही जयसिंगपूरमध्ये एंट्री करता, शिवतीर्थ जे आहे ते असं एवढं टेक्निकली एवढं चांगलं केलेलं आहे की लोकांना एक ऊर्जा प्राप्त व्हायला लागल्या। एवढं चांगलं म्हणजे जयसिंगपूरचा विकासच तिथून सुरू झालाय। त्यामुळे काय हरकत नाही, ते जरी म्हणले असतील त्यांचं पण स्वागत आहे, पण लोकांचा झुकाव बऱ्यापैकी येड्रावकरांच्याकडे आहे।
गेल्या आता 4-5 वर्षापासून प्रशासक आहे पालिकेवरती. त्या प्रशासकाच्या कालावधीत कशा पद्धतीची विकास कामं झाली का दुर्लक्ष झालं विकास कामांकडे? दुर्लक्ष असं म्हणता येत नाही. प्रत्येक बॉडी नसल्यामुळे एक अंतर्गत बॉडी सुद्धा असते आणि विकास बऱ्यापैकी ठराव असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, आरोग्याच्या गोष्टी असतील, परत देवाबत्तीच्या गोष्टी या बऱ्यापैकी झालेल्या आहेत सगळ्या. असं काय मोठी असं अडचण झाली नाही विकासाची, त्यामुळे आहे बरोबर सगळं. आपण इथे एक दादा आहेत, विचारा त्यांना. काय आपलं हे भजीचं दुकान आपलं आहे? बरं. कधीपासून चालवत आहे दुकान? 15 वर्ष झाली. बरं. काय 15 वर्षात जयसिंगपुरात काय काय तुम्ही विकासाचं राजकारण असेल किंवा विकास काम असतील कशा पद्धतीने बघितली? विकास कामं काय झाली जयसिंगपुरात? आमदार यड्रावकरांनी जयसिंगपुरात विकास कामं भरपूर केलेली आहेत आणि आमचं मत आहे संजय पाटील यड्रावकर निवडून येणार. का असं का वाटते बरं तुम्हाला? त्यांचं कामकाज चांगलं आहे. सगळं काय कामकाज केलं असतं? जयसिंगपूरचं सुधारणा केलेली आहे, चांगली सगळीकडे सोया केलेल्या आहेत. आता सर्वपक्षीय नेते त्यांच्याबरोबर एकवडलेत. मोठा बॉम्बस्फोट जयसिंगपुरात करायचं असं म्हणतात. विरोधी पक्ष असतात ती बोलतच असतात, बॉम्ब पडायचा हे बोलायचं असते, पण यड्रावकरचं पॅनल निवडून येणार. खात्री आहे? तुम्ही यड्रावकरांचे समर्थक आहे म्हणून असं म्हणत नाही ना? नाही, समर्थक कोणाचाच नाही, साधारण माणूस आहे म्हणून बोलतो. बरं. विकास कामं जयसिंगपुरातली कशा पद्धतीने झाली? चांगल्या झाल्यात. चांगली झाली हो, फक्त रस्त्यात झाले ते बी होऊन जाईल. आता 5 वर्ष यड्रावकर पण नव्हते म्हणजे प्रशासक असताना नगरपालिकेमध्ये आणि बाकी विरोधी पक्षाचे पण कोण नव्हते. मग त्या कालावधीत विकास कामाकडे काय दुर्लक्ष केलं काय नगरपालिकेनं? विकास कामाकडे काय दुर्लक्ष केलेलं नाहीये. कामकाज चालूच आहे. चांगला आहे. हो. आणि संजय पाटील यड्रावकर निवडून येणार, त्यांचा पॅनल निवडून येणार. शेटा आपण इथे आता एक व्यावसायिक आहेत. कशा पद्धतीने जयसिंगपुरातल्या काय समस्या आहेत, विकास कामं कशी झालेली आहेत आपण त्यांना विचारूया. काय वाटतं जयसिंगपुरात कशा पद्धतीची विकास कामं आहेत? नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. कसा नगराध्यक्ष असावा असं वाटतंय तुम्हाला? नगराध्यक्ष असला तर चांगला असावा, कारण की रस्ते बिस्ते करून सुधारणा करून घ्यावी अशा मागण्या आहे. म्हणजे अद्याप रस्त्यांची सुधारणा वगैरे राहिलेली आहे? रस्त्याची सुधारणा राहिलेली आहे. डबरे पडल्या, पाऊस बिऊस पडला की सगळी घाण होती, राड होती सगळी. हे रस्त्याची सुधारणा करून घ्यावी. कशी लढत होणार जयसिंगपुरात नगराध्यक्ष पदाची? नगराध्यक्ष पद होणार की राजेंद्र आपलं काय ते संजय पाटील यड्रावकर. संजय पाटील यड्रावकर काय नगराध्यक्ष होणार. वन वे. का बरं एवढा कॉन्फिडन्स? का थोडा कॉन्फिडन्स आहे त्यांचा? काय असं काय केलं त्यांनी जयसिंगपुरात? त्यांची कामं चांगली आहेत ना. अजून तुम्ही म्हटलं की आता कामं अजून राहिलेले आहेत, बाकी आहेत. ते आता ह्याच्याकडे येणार ना, नगरसेवकाकडे. म्हणजे प्रशासक असताना तुम्हाला झालं नाही तसं म्हणायचं आहे काय? बरं. आता संजय पाटील यड्रावकरांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते सगळे एकवडलेत. जयसिंगपुरातलं राजकारण ते बदलणार असं म्हणतात, आम्हाला संधी मिळावं असं म्हणतात सर्वपक्षीय नेते सगळे एक झाले यड्रावकरांच्या विरोधात. मग कसे यड्रावकर फाईट देणार? वन वे येणार. सर्वपक्षीय. एवढा कॉन्फिडन्स का? त्यांची विकास काम आहेत ना. तसं तुम्ही समर्थक आहे म्हणून म्हणता? आम्ही समर्थक आहे. बरं. आपण विचारा इकडं साहेब आहेत काय म्हणतात. आता नगराध्यक्ष पदात जर म्हटलं तर संजय पाटील यड्रावकरांचं नाव चर्चेत आहे. दुसऱ्या त्यांच्या पक्षाचं नाव अजून जाहीर झालं नाही, पण यड्रावकरांचा हा विजय निश्चित आहे. कारण त्यांची विकास कामं आहेत जयसिंगपुरात. जयसिंगपूरचा काढलापालट 5 वर्षात त्यांनी केलेला आहे. म्हणजे आता एक रस्त्याचं काम राहिलेलं आहे, पण ते गटरीमुळे राहिलेलं आहे. त्यांचा गटरीचं काम पूर्ण होत आलेलं आहे. ते झाल्यानंतर रस्त्याची कामं होणारच. आणि प्रत्येक रस्त्याला त्यांनी जे लाईटची सुविधा केल्यात ती चांगल्या पद्धतीची केलेली आहे. आणि जयसिंगपूरचा जो नगरपालिकेचा इमारत आहे भव्यादिव्य असा जयसिंगपुरात झालेला आहे. महाराष्ट्रात म्हटलं तरी 1 नंबरचा असा तो हे झालेला आहे. पण यड्रावकरांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांच्या मध्ये रोष आहे. वातावरण ते बदलायचं म्हणतात. राजकारण आता तर पुन्हा नव्यानं आपल्याला संधी मिळाली पाहिजे यासाठी ते सर्वपक्षीय नेते एकत्र आले यड्रावकरांच्या विरोधात. कारण यड्रावकर त्यांना जडच जात आहेत. त्यामुळे सर्व पक्षीय जरी एकत्र आले तर यड्रावकरांच्या विकास कामाला त्यांनी हात धरू शकत नाहीत, तरी यड्रावकरच विजयी होणार. मग महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार? बंटी पाटील साहेबांनी परवा पत्रकार परिषद घेतली, अद्याप त्यांचा उमेदवार घोषित नाही. कोण असणार त्यांचा उमेदवार? त्यांचा अजून निश्चितच नसल्यामुळे त्यांना मिळतच नाही आहे ना फाईटला उमेदवार. भाजपची भूमिका काय असेल असं वाटतं इथं? भाजपची सावकर मादनाईकांच्या बरोबर त्यांची चर्चा झालेली आहे. सावकर मादनाईकांना यड्रावकरांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्यांचा कालच्या पेपरला जी बातमी लागलेली आहे सावकर मादनाईकांची, आम्ही यड्रावकरांच्या बरोबर युती करून लढणार आहोत. आणि सावकर मादनाईकांचं जर यड्रावकरांना जर ही झाली साथ मिळाली तर पूर्ण पॅनेल आणि नगराध्यक्ष हा यड्रावकरांचाच होणार. पुन्हा भाजपचे नेते माधवराव घाटगे सुद्धा तालुक्याचे नेते आहेत, भाजपचे नेते, त्यांची भूमिका काय असणार? त्यांनी युतीमध्येच असणार ना.
म्हणजे भाजप यड्रावकरांना सपोर्ट करणं असं म्हणताय. हो, पूर्ण सपोर्ट करणार. पण कालच्या पत्रकार परिषद मध्ये भाजप कुठं दिसलं नाही, म्हणजे त्यांच्या बाजूने असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? हा, यड्रावकरांच्या बाजूने आहे. जे सावकर माननाईकांची आज जी काल पत्रकार परिषद झाली आहे त्यात सावकर माननाईक म्हणले आम्ही यड्रावकरांच्या बरोबर आहे आणि लवकरच आम्ही निर्णय घेऊ. सावकर माननाईक यड्रावकरांच्या बरोबर राहणार. सध्या मी उभा आहे जयसिंगपुरातल्या भाजी मार्केट परिसरामध्ये. इथं काही विक्रेते आहेत, व्यापारी आहेत, काही गिराईक आहे. आपण त्यांना विचारूया की जयसिंगपूर शहरातल्या निवडणुकीच्या अनुषंगानं इथं नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती कशी होईल आणि जयसिंगपूर शहरातले विकास कामं कशा पद्धतीने झाले आहेत. आपण काही व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. इथं मावशी आहेत, आपण त्यांना विचारूया. मावशी नमस्कार. नमस्कार. सकाळ सकाळ लवकर आला विकायला? लवकर आले गिरायक असते म्हणून जरा. कुठलं जयसिंगपूर गाव? काय आता निवडणुका सुरू झाल्यात नगरपालिकेच्या, काय जयसिंगपूर तुमची विकास कामं कितपत झालेत, कशा पद्धतीने झाले? काय कामं तेवढी खास नाहीत. खास नाहीत. काय काय कामं म्हणजे झालेले आहेत तेव्हा काय नाहीत खास? रस्ते चांगले नाहीत, गटर चांगले नाहीत, काय नाही. हेच दुसरं काय नाही. कसे पाहिजे रस्ते गटर? आपण रस्ते तर चांगले पाहिजे ना. रस्ते चांगलं पाहिजे, गटर नाही आहे चांगल्या. याच्याकडे नगरपालिकेने लक्ष दिलं नाही. दिलेलं आता नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शाहू आघाडीकडून संजय पाटील यड्रावकर उमेदवारीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते सगळे एकत्र आले आहेत. राजू शेट्टी आहेत माजी खासदार, बंटी पाटील आहेत, गणपतराव पाटील आहेत. मग कशा पद्धतीची लढत होणार मावशी? आता काय काय होते बघूया की काय काय जरा होते बघूया जरा. काय काय होते बघूया की जरा. कसा असा वाटतोय नगराध्यक्ष? चांगला वाटतं. तुम्हाला तुमच्या मनातला नगराध्यक्ष कोण? यड्रावकर. का हो? जरा बरं वाटतंय, जरा काम करतात. तर कामं काय केली नाहीत म्हणलं तुम्ही? केलं काय करायचं, नाव कोणाचं घ्यायचं आता? घ्यायला पाहिजे कोणाचं नाव चांगलं म्हणून. यड्रावकरने कामं केली नाहीत? केलं काम येतात. मग कोणी केलं नाही? आता कोण आता सगळेजणच करतात काम. आता नाही कसं म्हणायचं, करतात काम सगळे करतात. काय करायचं? तुमच्या काय भाजी मार्केट आहे, बाजारपेठेला काय समस्या आहे? काही व्यवस्था नाही आहे. काय व्यवस्था सगळी घाण सगळी पडलेलं आहे वरनं, म्हणून खाली आले आम्ही. घाण बघत मुलकाचं घाण भरलंय वर. व्यवस्था काहीच नाही. वरती पाण्यात टाकी पैसे सगळं घाण झालंय सगळं. म्हणताना आम्ही खाली येऊन बसलोय. काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी चांगलं मार्केट ठेवलं तर आम्ही वर जाईल, नाही तर कशाला जातोय वर. मग कोण सुविधा करून दिला असं वाटतंय? कोण आता कोण सुविधा करून देते बघूया की निवडून आल्यावर. तुमच्या जयसिंगपूर शहरातल्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या. 4-5 वर्ष झालं प्रशासक जयसिंगपूर पालिकेवरती होतं. त्या प्रशासकाच्या कालावधीत विकास कामावर कशी झाली जयसिंगपुरात? झाली, बऱ्यापैकी झाली, पण अर्धी कामं झाली, अर्धी अजून व्हायचे. रस्त्याचा प्रश्न मोठा गंभीर निर्माण झाला आणि पावसाळा पण जास्त होता यावर्षी, त्यामुळं ऍक्सिडेंटचं प्रमाण भरपूर वाढले. म्हणजे याच्यावर नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे तुम्हाला म्हणायचं आहे? दुर्लक्ष नाही, पाऊसच जास्त झाल्यामुळं त्यांनी मुरुम टाकायचा प्रयत्न केला सगळीकडे, पण त्यामुळे आणि जरा जास्त चिखल झाला. तुमची नगरपालिका जिल्ह्यातली चांगली बवर्ग नगरपालिका आहे, सदस्य संख्या जास्त आहे. जयसिंगपूर शहर एक शहर आहे, व्यापारी केंद्र आहे. कशा पद्धतीनं जयसिंगपूरचा विकास करणारा नगराध्यक्ष आता आपल्याला निवडणुकीत पाहिजे? सुशिक्षित आणि गेल्या वेळी कसं डॉक्टरांना निवडून दिलं माने वहिनींना, त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. त्या पद्धतीचाच एक सुशिक्षित माणूस मिळावा ही इच्छा आहे. म्हणजे मानेंनी चांगलं काम केलं. होय, गीता मानेंनी चांगलं काम केलं. आता लढत कशी होणार नगराध्यक्ष पदाची? नगराध्यक्ष पदाची लढत आता यड्रावकर आणि विरोधी गट राजू शेट्टी आणि गणपतरावांचं कोण असेल त्याच्या विरोधी. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून घोषित नाही. कोण असेल त्यांचा उमेदवार? डॉक्टर श्रीवर्धन पाटलांना उभा करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, पण ते नाही म्हणतात वाटतं, असं काय तर चाललेलं आहे. यंदा कोणाला संधी मिळावी असं वाटतं नगराध्यक्ष पदाची? संजय पाटील यड्रावकरांचं नाव एक चर्चेत आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज पण भरलाय काल. उमेदवारी अर्ज भरलाय आणि निधी पण आणलेला आहे, नवीन बिल्डिंग बांधलेली आहे. त्या अनुषंगानं त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहील. इथली बरीचशी लोक त्यांच्या कामावर नाराज आहेत. असेच रस्ते नाहीत किंवा खड्डे पडले सगळे रस्त्यात. अर्धवट कामं झालेली आहेत, अजून काम पूर्ण व्हायचं आहे. आणि पावसाळा जास्त झाला यावर्षी आणि निसर्गाचा पण थोडासा. त्यांच्यावर सगळे सर्व पक्ष सगळे एकवटले. जयसिंगपूर आम्हाला सत्ता बदल करायचा म्हणतात. असं होऊ शकेल किंवा होणार का सत्ता बदल होईल? बघू आता काय काय होईल, तसं काय सांगता येत नाही.
काय म्हणतो वाटतं तुम्हाला जयसिंगपुरात सगळे जे सर्वपक्षी नेते आहेत यड्रावकरांच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत, कशा पद्धतीची लढत होईल, बदल होणार का? आम्हाला एकत्र आले नाही आले किंवा यड्रावकरांच्या विरोधात किंवा येते, जयसिंगपूरचा विकास करणारी व्यक्ती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जो नगराध्यक्ष येईल त्या नगराध्यक्षाला सपोर्ट करणारं पॅनल पण आलं पाहिजे. मागच्या वेळी तेच प्रॉब्लेम झाला, नगराध्यक्ष एका गटाचा आणि विरोधी म्हणजे जे सत्ता एका गटाचे, त्यामुळं जरासं विकास कामं राहिलेली आहे. आणखी महत्वाचा मुद्दा आहे घरफाळा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. घरफाळा एक चुकीच्या रीतीनं जरासा आकारला गेला असं आम्हाला वाटते. त्या अनुषंगानं गोरगरीब आणि घरफाळा चुकीच्या रीतीने जास्त आहे. बाहेरच्या लोकांना बोलवून सर्वेक्षण झाले त्याचं, त्यामुळं इथल्या लोकांकडून थोडंसं घरफाळा लोकांना एकदम 50% वाढीव आहे झालेला आहे असं आहे. यामुळे त्यात लोकांची भरपूर नाराजी आहे घरफाळ्याबद्दल. घरफाळा हा एक मोठा मुद्दा होऊ शकते. आणि जे 24 तास पाण्याचा जो संकल्प केलेला आहे तो जर झाला तर फार चांगलं होईल. आणि अंडरग्राऊंड गटारीचं हे जसं म्हटलं की ते कामं अधुरी राहिल्यात, त्यामुळं रस्ते खराब झाल्यात. हे काम जर इलेक्शन झाल्या लवकरात लवकर चालू केलं तर जयसिंगपुरातल्या सामान्य माणसांना किंवा येणार म्हणजे वाहतुकीला ह्याला सगळ्याला सोपं जाईल. ही कामं त्यांनी लवकरात लवकर हाती घ्यायला पाहिजे, जी कोण सत्तेत येईल त्यांनी. तसं मी प्रिडिक्ट करणार नाही, आम्ही काय राजकारणी नाही आहे. आम्ही चांगला जो उमेदवार येईल त्याला आम्ही मतदान करणार, कारण आम्ही व्यापारी आहे, आम्ही राजकारणात वाढणार नाही. आमच्याकडे सगळ्या पक्षाचे येतात, आम्ही म्हणजे हे करणार. फक्त आमची अपेक्षा ही आहे की जो कोणी येईल त्यानं चांगलं काम करावं, चांगली माणसं उभा राहावे की ज्याचं विजन असेल जयसिंगपूरला सुधारणा करायची. त्या पद्धतीनं आम्ही पण म्हणजे तशा व्यक्तीच्याच ह्याला सपोर्ट करेन की जयसिंगपूरची सुधारणा व्हावी. जयसिंगपूरला जे अवास्तव हे वाढलेलं आहे, घरफाळा वाढलेला आहे किंवा आणि इतर हे जे आहे ते, आणि प्रायव्हेट, दुसरी गोष्ट साफसफाईला जे प्रायव्हेट लोक घेतले त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच्यावर प्रशासक नेमल्यानंतर थोडंसं विस्कळीत झालेलं आहे. त्याच्यावरती पकड असली पाहिजे. साफसफाई चांगल्या पद्धतीने नाही आहेच पण त्याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळी नगरपालिका होती त्यावेळी जरासं जास्त लक्ष होतं. नगरसेवक नसल्यामुळं जरासं दुर्लक्ष होत आहे. प्रामुख्याने दुरंगी लढत होत दिसत आहे. म्हणजे राजश्री शाहूकडून संजय पल्ले यड्रावकरांचं नाव फिक्स आहे, त्याला उमेदवारी अर्ज पण दाखल केलाय. पण महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल असं वाटतं? नाही, त्याची काही कल्पना नाही. म्हणजे आहेत नावं 2-3 चर्चेत आहेत. श्रीवर्धन पाटलांचं नाव चर्चेत आहे, पण ते डॉक्टर आहेत, धन्वंतरी आहेत, त्यांनी राजकारण करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ती व्यक्ती अतिशय प्रामाणिक आणि चांगली आहे, पण त्यांनी राजकारण करू नये असं माझं वैयक्तिक मत. राजकारणात पडलं तर त्यांचं म्हणजे कसं होईल की त्यांची एक बघायचा दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे, एक चांगली व्यक्ती म्हणून. डॉक्टर होत्या पण नाही बरोबर आहे, पण ते ज्या घराण्यात आहेत ते राजकारणी घराणं आहे. त्यांचे सासरेबुवा आता आमदार आहेत, हातकणंगले मतदारसंघातून ते आमदार आहेत. आणि अगोदर शिरोळचे ह्याच्यात पण ते शिरोळच्या ह्याला पण ते निवडून आलेली. ते घराणं राजकारण ती गोष्ट वेगळी आहे. आणि ही त्या मॅडम चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही आहे. पण ही व्यक्ती म्हणजे श्रीवर्धन पाटील आहेत, ते एकदम प्रामाणिक आणि चांगली व्यक्ती. हा, कारण सर्वपक्षीय नेत्यांना वाटतं की ही व्यक्ती फाईट देऊ शकेल. म्हणजे त्यांचं जे गुडविल आहे, श्रीवर्धन पाटलांचं जे गुडविल आहे ते यूज करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न करते. अस्सलाम वालेकुम. जयसिंगपूर शहरात नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत, वातावरण चांगलं रंगलंय. कशा पद्धतीचं चित्र आहे जयसिंगपूर शहरात निवडणुकीचं? आता बघा, बाहेर गावात काम चालू आहे, आमचं जरा विकास काम तटले. काय सिंगापूर करणार आहे जयसिंगपूर, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे यड्रावकरांचा.
करणार आहे. सगळं रोड बिल चांगलं होणार आहे. ह्याच्या पुढं त्यांना आम्ही आमचा मतदार हक त्यांनाच देणार आहे. येड्रावकरांनाच. त्यांचं सौ आघाडीचं फायनल असेल त्याला मी मतदान करणार. दुसरं काय तक्रार नाही आमच्या नगरपालिकामध्ये. म्हणजे कुठे अडचण नाही. अस्वच्छता 1 नंबर जयसिंगपूर आहे महाराष्ट्रात. लक्षात ठेवा, काही अडचण नाही त्यांची. पण येड्रावकरांच्या विरोधात सगळे नेते एक झाले, सत्ता बदलायची म्हणतात जयसिंगपुरातली. कोण म्हणतात? म्हणत असतील, त्यांच्या हातानं होणार नाही काम. ते एवढे विकास ते बाहेर. पहिला आमदार आमचा जयसिंगपुरातला एकच आमदार असं झालं की सगळं बाहेरचा विकास करून शेवटी जयसिंगपुरात येणार आहे. आणि माझा मतदान त्यालाच आहे. एक विरोधक म्हणतात की एक वेळ आम्हाला संधी द्या, आम्ही संधीचं सोनं करून. नाही, होत नाही. एवढे मोठं काम त्याच्या हातानं होणार तसं काम यांनी करणार नाही. कारण आता बाजारपेठेतली बरेचसे लोक व्यापारी म्हणले की रस्ते सुधारणा झालेले नाहीत, रस्त्यात खड्डे, ऍक्सिडेंट भरपूर होतात असं म्हणतात. अहो त्याची अडचण आहे. इथे मोठी पाईप येणार आहे. रोड करायला काय नाही, फुकट पैसे जाणार आहे की नाही. एकदा चांगलं रोड हे झालं मग ते पाईप बीप घालून ते सगळं करायला पाहिजे. लाईन आता पाईपलाईन पाण्याचे तिथं झाले, गॅसचे झाले. ती मोठी लाईन महत्वाची आहे. पाणी तटत नाही कुठे इथं आमच्या जयसिंगपुरात. तेवढं केलं की मग सुंदर जयसिंगपूर दिसणार की. तुम्ही येड्रावकरांचे समर्थक आहे म्हणून एवढं सांगायला? नाही, एवढं बोलत नाही. काम केलं त्याच्याबद्दल. मी काँग्रेसचा माणूस आहे, कट्टर काँग्रेसचा माणूस आहे, देशभक्त रस्ता माणूस आहे. एवढं लक्षात ठेवा. काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी येड्रावकरांचे रोज मोठ बांधले इथे. बांधू की मग त्याला काय नाही ना. त्यांनी पण यायला पाहिजे, हो बघायला पाहिजे जयसिंगपूर. एक वेळ संधी द्या म्हणतात ते. आम्ही तसं त्याने स्कीम काढून दे की आम्ही जे संधी देऊ की. त्यांची काय आमच्याबद्दल काय अभिमान असेल ते आम्ही देऊ शकतोय ना. आता चंद्रकांत पाटील आता मंत्री आहे. एकदा आश्वासन देऊन गेले तुमचं झोपडपट्टी ह्याचे कार्ड देणार म्हणून, प्रॉपर्टी कार्ड अजून दिलेलं नाही. मागच्या टायमाला त्यांची निवडणूक आम्ही त्याला आम्ही निवडून दिलतो. आता झोपडपट्टीधारकांचा प्रश्न मार्गी लावणार म्हणतात बंटी पाटील वगैरे. आम्हाला तसं ते येऊन सांगून दे की डायरेक्ट, तेव्हा आमचं मतदान करणं पडेल. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्हाला संधी द्या, झोपडपट्टीधारकांचा वगैरे प्रश्न मार्गी लावू. नाही, मी काय बोलतोय त्यांनी तसं काम करत असतील. मी काय बोललोय, मी कट्टर काँग्रेसचा माणूस आहे. आता आमच्या घराबद्दल त्यांनी विचार करत असतील तर आम्ही त्यांना मतदान करणारच की. आता आमच्या इथे भरपूर सुधारणा झालेल्या आहेत. पहिला नव्हते तेवढे सुधारणा केल्या. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होणार इथं? तिथं काय ते चांगल्या पद्धतीने होणार आहे. येड्रावकर हे जिंकणार. येड्रावकर जिंकणार. का बरं असं का वाटतं? कारण काय त्यांचं लोकमत चांगलं आहे ना, कार्य चांगलं आहे. त्याच्या अगोदर बरेच आमदार खासदार होऊन गेले, कामं केली नव्हते ना. ग्रामीण भागातली बी कामं त्यांनी चांगली केली आहेत. आणि दुसरी गोष्ट नगरपालिकेचं काम केलं. तिसरी गोष्ट शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं काम एक चांगलं केलं. असं कार्य चांगलं आहे ना. मग बहुमत त्यांचं चांगलं सिद्ध होणार. तरी सुद्धा येड्रावकरांच्या विरोधात मग ते झोपडपट्टीधारकांचा प्रश्न काय मार्गी लावलेला नाही असं विरोधक म्हणतात. आणि सगळे विरोधक येड्रावकरांच्या विरोधात एक झाले होता. इथं जयसिंगपुरात इथला बॉम्ब फोडायचा म्हणतात. इथं जयसिंगपुरात सत्ता बदल करायचा म्हणतात. तसं होत नाही. ते सगळे आता बंटी पाटील आहेत, राजू शेट्टी आहेत, वीरभद्र पाटील आहेत, ते सगळे एकत्र झाले आहेत. नाही, तसं जर किती जरी एकत्र झाले तरी सुद्धा तसं होत नाही. तिथं लोकमत चांगलं असल्यामुळं का नाही हे पॅनल टू पॅनल यांचं पॅनल टू पॅनल ना. आता येड्रावकरांच्या विरोधातला उमेदवार कोण असणार नगराध्यक्ष पदाचा? आता ते काय नाही, कोण लावतात काय लावतात. गणपतराव आता त्यांच्या विच्छेच काम आहे. कोणाच्या नावाची चर्चा आहे त्यांच्या विरोधात? काय आपणाला काय अजून ऐकून माहित नाही. अजून अर्ज भरायला अवकाश आहे. अर्ज भरल्यानंतरच कळणार आहे. इथलं आता बाजारपेठेतली विक्रेते पण आम्हाला म्हटले की रस्त्यांची सुधारणा झालेली नाही, खड्डे आहेत, ऍक्सिडेंट होऊन आम्ही पडतोय.
रस्त्याची तशी बरीचशीच कामं झालेली आहेत. रस्त्याची कामं झाल्यात, पाण्याची कामं झाल्यात. कारण इथले नगरपालिकेचे लोक कामं करत नाहीत. इचलकरंजीवाल्यांना टेंडर देऊन स्वच्छता मोहीम चांगली राबवल्या. बाकीची काय अडचण चांगलं आहे सगळं. चांगलं आहे. तुम्ही यड्रावकरांच्या गटाचे कार्यकर्ते वगैरे आहेत? काय नाही, आम्ही राबून खाणारी माणसं आहे. त्यांनी चांगलं काम केलं असं चांगलं काम, त्या लहान वयात चांगलं काम केलं. पण आता विरोधक म्हणतात की आम्हाला एक वेळ संधी द्यावी, आम्ही सुद्धा संधीचं सोनं करून जातो. प्रत्येकाला अपेक्षा आहे की हो, प्रत्येकाला अपेक्षा आहे, प्रत्येकाला आहे की मी निवडून येणार, हे प्रत्येकाचं असतं. त्यातून सुद्धा हे त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळं बहुमत त्यांचं चांगलं होईल असा आमचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.